नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येने भारती कांबडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. महाविकास आघाडी पालघर लोकसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारती कांबडी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार विनोद निकोले, त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि माकप काँग्रेसचे कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे. बघितलं की किती लोकांमध्ये उत्साह होता आणि किती जल्लोष होता. ह्यांचा उत्साह आणि जल्लोष बघून माझ्या पण अंगामध्ये एनर्जी आहे की कधी हे इलेक्शन होतं आणि कधी आम्ही जिंकतो लढून. आपला प्रतिस्पर्धी महायुतीकडून उमेदवारी दाखल झाले त्याबद्दल काय सांगाल? बघा, मी कोणाला आतापर्यंत प्रतिस्पर्धी समजत नव्हती आणि समजतही नाही, कारण का माझ्या सोबत महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी आहेत, इंडिया आघाडीचे पदाधिकारी हे निर्भय बनवचे लोक आहेत. तर त्याच्यामुळे आम्हाला काही भीती वाटत नाही, कारण का इतका जनसमुद्र आणि इतके सगळे पक्ष आमच्या सोबत असल्यामुळे विजय हा आमचा निश्चित आहे. काय सांगा, पालघरचा गड जो आहे तो शिवसेनेला राखण्यात येईल का? पक्का पालघरचा गड हे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तसाच ठेवतील. पाहिलेलं आहे, आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे. मोठ्या जल्लोषात सगळेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि ही सीट आम्ही जिंकणार हे निश्चित आहे. आज या ठिकाणी भाजपाचा उमेदवार जो आहे अद्याप यांचे स्पष्ट झालेला नाहीये, कुणाला उमेदवारी द्यायची याच्यातच तळ्यात मळ्यात आहे. काय सांगा, भाजपकडे आणि एनडीएकडे खूप वातावरण जे आहे ते गडूळ होत चाललेलं आहे. आपण पाहिलं असेल मुंबईत देखील अनेक ठिकाणी ते सीट्सवर नाव अजून देऊ शकले नव्हते, काल परवाकडे दिलेले आहेत. मला त्याच्यातून चित्र स्पष्ट आहे की एका बाजूला महाविकास आघाडीच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र है, दूसरे बाजूला भाजपा उम्मीदवार सापड़ते पालघर में आपने आज नामांकन अर्ज दाखिल किया है. बिल्कुल, आप देख लो जनता का प्यार देख लो, ये प्यार का एक प्रदर्शन है. आदित्य सर, भाजपाने ठाकरे आणि पवार या दोघांमध्ये लढत लावण्यासाठी जवळपास जे उमेदवार आहेत ठाकरे परिवारामधले दिलेले आहेत, शिवसैनिकाला शिवसैनिक दिलेले आहेत, याबाबत मुद्दाम हे करण्यासाठी ही भाजपाची वृत्ती, गालेडी वृत्ती ही लोकांसमोर आलेली आहे. गालेडं राजकारण, एवढं दलितचं राजकारण कधी महाराष्ट्रात झालं नव्हतं, देशात झालं नव्हतं, तेवढं आज आपण पाहत आहोत. पण अजूनही भाजपा नोटबंदीवर बोलायला तयार नाही, जीएसटीवर बोलायला तयार नाही, 15 लाखाचं जे खात्यात येणार त्याच्यावर बोलायला तयार नाही, प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याच्यावर बोलायला तयार नाही. नेमकं 10 वर्षात भाजपाने केलं काय देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अजून बोलायला तयार नाही. महायुतीत थोडं कन्फ्युजन आहे की ईडीतून द्यायचा, सीबीआयतून द्यायचा, आयटीतून द्यायचा की कोणाकडून द्यायचा. सर, इकडे जो पोर्टचा विषय आहे, पोर्ट बांधणार होते त्याविषयी केंद्र सरकारने देखील परवानगी दिली आहे, मात्र उद्धव ठाकरेंनी त्याचा विरोध केला आहे. आमची भूमिका प्रत्येक ठिकाणी स्पष्ट असते, मग नाणार असो, बाजू असो, वाढवण असो, आम्ही स्थानिक जनतेच्या सोबत उभे राहणार, म्हणजे राहणार, भूमिपुत्रांच्या सोबत राहणार. इथे बाहेरच्या ठेकेदारांना नाही देणार. आदित्य साहेब, अमित शहानी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय की महाराष्ट्रात महायुती जी आहे ती 40 पेक्षाही अधिक जागा जिंकेल आणि जे भाजप सोबत आहेत त्यांनाच लोक मतदान करतील. मला वाटतं म्हणूनच सगळे नेते भाजपचे इथे एवढ्या वेळा येतात. त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राला गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्राने जो अन्याय सहन केलेला आहे, अन्याय पाहिलेला आहे भाजपकडून, तो आता आम्ही सहन करणार नाही. हेमंत सोरेन म्हणाले की जो मुसलमानांचा वोट आहे तो वोट जिहाद